ह्यान मोमेंटला सीट राहिली, उडवावी लागेल. चल भेटूया. मस्त कूल कूल भारी वाटत. यानी कि मैं कुछ बोल नहीं सकता. चेकपोस्ट क्रॉस होते भाई. सुपर. चुम्मा चुम्मा. ह्यान मोमेंट याला पाऊस आला म्हणून धावत आला खाली वाटायला सीट काढायला. हे लवकर काढ. चावी घेतली. सो आता ऑल सेट अँड रेडी टू गो. बघा ह्यान मोमेंटला सीट राहिली. असं काहीचं सामान आहे एक्स्ट्रा. तो तिकडे थांबला ब्लॉक करतोय त्याचा. तो आपला माईक पण चालू आहे. अशा प्रकारे माझी बहीण छोटी ती घेऊन येते सीट. आपण चाललो आता गोव्याला. भेटूया परत. सीट बीट टाकून भेटतो. दे नंतर लावतो याला. ठीक आहे चल बाय. तशा प्रकारे निघूया. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. गाडी उडवावी लागेल वाटते थोडीशी. तसाच वाटतस तू. चल बस लवकर. बॅग लाव ना पुढे बस. अरे हा सॉरी. चला बसा साहेब या. बसता बसता पण पडा. हा बस. चलो गणपती बाप्पा. संध्याकाळचा वेळ आहे. अरे हे बघ हे लोक पण आले. आता भाऊ आला. भाऊ सेट. चल भेटूया. तू कधी निघतोस का घरी? संडेला चाललायस? यांच्यासोबत गाडीने चाललायस का? ट्रेनने चाललाय. चालेल चल भेटूया. हो गावी येऊन ना खूप बरं वाटलं यार. खूप टायमाने आलो. खूप म्हणजे खूपच 6 वर्षांनी मी अँड येऊन आम्ही लोकांनी थोडं झोपला थोडा वेळ. अँड देन पॅकिंग करत होतं. पॅकिंग करण्यामध्येच खूप वेळ गेला की काय काय गोष्टी ना इकडे तिकडे झालेल्या आमच्या. सो ते सगळं सॉर्ट केलं. अँड देन आता वाजले आहेत 4 वाजून 10 मिनटं. सो अप्रॉक्सिमेट माझा गोव्याला रीच करण्याचा टाईम मला वाटतं की 7 वाजेपर्यंत तरी आपण रीच केलं पाहिजे. न ब्रेक्स घेता न काय करता. हो भाई मजा येईल. जर 7ला पोचलो तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा अँड सबस्क्राईब करून ठेवा. की अशा प्रकारचे कॉन्टेंट्स आम्ही आणतच असतो, देतच असतो. अँड माझे शोजचे मग ब्लॉग्स येतील थोड्या वेळात. कुणाला हात मार पाठी एकदा. हात लाव पाठी एकदा. हे लोक सगळे असे का बघतात की मी जे एलियन आलोय जादू आलोय तर ना. अरे हा बघ याचं लक्षात नाही. गोव्याला चाललो. गोव्याला बघू आलो तर मी याच रस्त्याने येणार आहे परत येताना उद्या गोव्याला. ह्याला आहे कॅन्डोलिमला. सो आता राजापुरात पोचलो आहे. राजापूर काय एवढं लांब नव्हतं तसं आमच्या गावापासून.
एक 16-17 किलोमीटर होतं. बट घाट सेक्शन खूप भारी होता. हो नाही सर, खूप मस्त काम केलं यार इथे पण, राजापुरात पण. अँड आता पुढे कणकवली, इट्स 57 मोर किलोमीटर्स. भारी आहे यार. तो रोड बघा ना यार, कुठे तिथे वरती डोंगरात जातोय तिकडे. आता दिसत नसेल रस्ता, कुठून प्लॅन केलेत ते लोकांनी तो ना, तसा तिकडे वरती चाललाय त्या साईडला एकदम. म्हणजे असा फिरून तिकडे, असा त्या डोंगरातून असा तसा, वाई कडक कडक, फुल भारी भारी काम केलेलं एकदम. नाईस. मग किती मस्त आहे यार. खाली नदी आहे पूर्ण ह्याच्या खाली. अँड सूर्यास्त होईल थोड्या वेळात, अजून झाला नाही आहे, थोडा वरतीच आहे अजून. आपल्याला ट्राय करायचं की जितकं आपण सूर्य असताना कवर करू ना जेवढा रस्ता चांगल्या प्रकारे. कसं असतं विजिबिलिटीला मग फरक पडतो रात्रीला, आणि आपल्या गाडीवरती अजूनपर्यंत फॉग लॅम्प्स इन्स्टॉल्ड नाही आहेत, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. बट सो फार सो गुड. तर भेटूया आता पुढे कणकवलीमध्ये, म्हणजे जिथे पण मी चालू करेल परत कॅमेरा, मोस्टली कणकवलीत चालू करेल. कणकवलीत थांबावं पण लागेल, कारण की कुणाला एक ते नी पॅड घ्यायचं आहे, जे फिजिओवाल्यांचं असतं ते, की त्याचा परत ढोपर दुखेल. त्यापेक्षा बोललो तू नी पॅड घे, होऊ दे पैसे खर्च, काय सीन नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला हेल्थशी काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. हेल्थ शुड बी सो फार अँड सो गुड. आतापर्यंत हेल्थची सगळे प्रॉपर हेल्थ कंटिन्यू राहिली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे, तर आपल्याला रिटर्नमध्ये पण मजा येईल. ओके, सो जास्त रँट नाही करत, भेटूया पुढे परत. कोकण चोरू बाबारी, माझ्या कोकण चोरे तोरो बारी. यार असं वाटतं इथे येऊन राहावं असं, पण आपलं काम आहे ना जे इथे येऊन राहू देत ना जास्त वेळ. काय बोलणार. कणकवली अजून 44 किलोमीटर बाकी आहे ॲज पर बोट्स. बट आमचा गुगल मॅप पाठी बसलाय, तो आपल्याला सांगेल की आपल्याला कुठे कसं टर्न मारायचे आहेत ते. जाऊ मी मॅप बघून भेटतो, थोडा वेळ द्या मला. किती मस्त वाटतं यार. कुणाला पाठवून पुढे सरकते, 4 वेळा सरकला तो. हा, थोडंसं ब्रेकिंग करावं लागतं ना, की घाट सेक्शन्स आहेत थोडेसे अँड सडन टर्न्स आहेत. आज कुणालनी माईक नाही लावला बिकॉज काल पण त्याचा माईक लावून काय अर्थ नव्हता, बिकॉज त्याचा व्हॉइस काही रेकॉर्ड होऊ शकत नव्हता. आउटडोअरला होता त्याचा, म्हणजे बाईक टी शर्ट होता आणि आपला माईक हेल्मेटच्या हात आहे, त्यामुळे आपला आवाज खूपच जास्तच क्लिअर ऐकू येतोय एकदम. आणि रँट आम्ही दोघे करतोय, बट आवाज एकट्याचा येत होता, त्यामुळे मग आम्ही ओ ये डायव्हर्जन है बे, इधर डायव्हर्जन है. हा नाईस नाईस. हा छोटावाला ब्रिज जो आहे तो ओल्ड आहे, हे नवीन ब्रिज आहे तिकडचे. अबे कणकवली पोहोच गे बे. आता कणकवलीला आम्ही लोक पोहोचल्या. कणकवलीचा ब्रिज आहे या साईडला, 2 किलोमीटर गेलात रेल्वे स्टेशन कणकवलीचा. ब्रिजचं काम चाललंय भाई, आणि हा ब्रिज पूर्णपणे बायपास करतो इथनं कणकवली वगैरेला. म्हणजे डायरेक्ट आम्हाला बाहेर पडू, आणि ह्याचा पायाचं ते घ्यायचं होतं ते बाबा, तर मला तर वाटतं ते राहून जाणार आहे. आपण डायरेक्ट पटपट निघून जाऊ आता. त्याला मी सांगत नाही, मुद्दा म्हणून आठवण नाही करून द्यायचं की त्याचा पाय दुखतोय रे, हे दुखतंय रे, ते दुखतं. त्याला बोललं तर ते सारखं तो हे घेऊन बसणार. आता तो एन्जॉय करतोय, त्याला पण एन्जॉय करू दे. मी पण फटफट घेऊन चाललो आता गाडी, कारण की मला काळोख व्हायच्या अगोदरच मगाशी बोललो की मला काळोख व्हायच्या अगोदर पोचायचं आहे गोव्याला. आणि हॉटेल रूम घेऊन, अजून हॉटेल रूम आपला बुक नाही, फिक्स नाही. तिकडे जा, ते बघ आलं त्याचं पार्टनर. 6 वाजता थांबूया करून. कसं होणार या माणसाचं यार, कसं होणार यार, मी काय करू यार या माणसाचं. आता बोलतो जाऊ दे तुला थांबवते. असं कसं होतं, असं थोडी असतं यार. मित्रांनो तुम्ही सांगा ह्याचं काय करायचं आता ते.
ओय फुल बायपास केलं यार कणकवली. आता डायरेक्ट सावंतवाडी आता डायरेक्ट सावंतवाडीला जाऊन थांबणार. विचार करतोय की सावंतवाडीला जाऊन थांबू की डायरेक्ट गोवा क्रॉस म्हणजे बॉर्डर क्रॉस करून थांबू. सावंतवाडीत थांबूया ना जरासं महाराष्ट्राचं थोडंसं खाऊया, नंतर मग उद्या दिवसभर तर काय भेटणार नाही. ही काय गेअर पडला, कुठला गेअर टाकला? देखा आपने लापरवाही का नतीजा है. अरे माझा गेअरचा अंदाज चुकला, काहीतरी भलताच गेअर टाकला मी. चला मित्रांनो आता भेटतो मग मी सावंतवाडी डायरेक्ट. 1 hour later. चेक कर. मला डाऊट येतो त्या साईडचा डाऊट येतो. हा हे एल किने टाईट करून घ्यावं लागेल. मला असं वाटलं की अंगावर आलं. हां स्वतः आपण कंप्लीट केले आहेत 93 किलोमीटर्स. ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स चालवली आहे गाडी. कुणालचा परत पाय दुखायला लागला सो त्यासाठी थांबलो. आणि मला पण थोडासा पायावरती स्ट्रेन पडत होता राईटवाल्या, सो त्यासाठीच हे नवीन काहीतरी आहे की ऑडिओ इथला वापरला जाणार आहे पण व्हिडिओ तिथली आहे. सो ह्याचा परत पाय थोडा दुखायला लागला आहे. असं करू नकोस, तुला दुखतंय लक्षात ठेव, तू पोरगा आहेस. दर्द दाखव तुझा. सो असा प्रकारे याचा पाय दुखतोय. आता मी पण हेल्मेट काढत नाही. काय होतं ते सारखं हेल्मेट काढलं ना सारखं मग ते थोडंसं हे होतं, इरिटेटिंग होऊन जातं थोड्या वेळानंतर की सारखं हेल्मेट काढतो. पण ऑलमोस्ट 93 किलोमीटर्स कंप्लीट केले आहेत आम्ही लोकांनी. आणि यार हा व्ह्यू बघा यार, किती सुपर्ब आहे यार, खूप मस्त आहे. आणि थोडंसं काहीतरी इथे ना हे हलतं आहे असं. सो बघूया त्याचा काहीतरी उपाय काढतो आणि मग भेटतो परत एकदा तुम्हा लोकांना. सो तर ट्रान्झिशन चाललंय. सूर्य ते उतरलाय भाई. हो आता कदाचित मी एक चेकपोस्ट क्रॉस केलाय. आय थिंक सो ती गोवाची होती की नव्हती का अजून माहीत नाही. अजून काय गोव्याच्या गाड्या पण नाही दिसत आहेत, त्यामुळे आय कॅन्ट से एनीथिंग. यानी कि मैं कुछ बोल नहीं सकता, समजे. कुणाला मस्त फरफडत आणलाय मी इथपर्यंत. मस्त एकदम त्याची एकदम वाजलेली एकदम 12 एकदम टकटाक टान 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 गुचकिरी गुपकुरू गुच्चीर एकदम. माझ्या अंगात का श्रीमान येतं मला समजत नाहीये. जस्ट बिकॉज ऑफ माझ्या कानातले हेडफोन्स काय आहे माझ्या कानात काय आहे म्हणजे माझे गाणी प्ले नाही होतात नेटवर्कमुळे. तुम्हाला कॅमेरा इतका जस्टिस नाही करणार, बट हे आम्ही बघतोय ना अतिसुंदर आहे एकदम. आता आम्ही दुपारी ना फक्त वडे उसळ खाल्लंय थोडंसं. तर आता मला हलकी एकदम अशी चिमुकली भूक लागायला लागली आहे. सो बघतो आता कुणाला विचारतो की इफ पॉसिबल आपण थोडंसं रगडायला थांबलो तो कुठे. गोवा चेकपोस्टला आहोत, म्हणजे इथून हा गोवा चेकपोस्ट आहे. इथं प्रॉपर चेकपोस्ट क्रॉस होते. सो फर्स्ट टाइम एवर विथ माय वेजिटा आय एम इन गोवा. वेलकम टू गोवा सिंगम. यार माझी खुशी ब्रो, किती स्वप्न बघितलेले ह्या एका गोष्टीसाठी बी की गोव्याला येऊ आपण. अँड फायनली आय एम डुईंग इट. माझ्या बाईकने.
शिट इमोशनल मोमेंट आहे थोडासा माझ्यासाठी. ना प्रत्येक बायकरचं एक स्वप्न असतं हे की एकतरी मुंबई गोवा, म्हणजे मुंबईत राहतात त्यांच्यासाठी, की एकतरी मुंबई गोवा राईड स्वतःच्या गाडीवर मुंबईपासून गोवापर्यंत थेट चालवत. ब्रो आय कांट एनी मोर थिंक. आता इथे कुठे पोलिसांनी आपल्याला थांबवलं तर ठीक आहे, म्हणून तर आपण स्लो चाललो आहे, जास्त फास्ट पळवत नाही. मी फोनमधनं कुणालच्या फोनमध्ये रेकॉर्ड होत आहे ते. इथे थांबलोय. हे कॉन्सिडन्स आहे, कोइन्सिडन्स. मी मानतोय कोइन्सिडन्स आहे, कारण का आम्ही थांबलेलो. अँड भाई ड्रीम राईड होती दोघांची पण. व्लॉगला व्लॉग. सो एक काम कर असं, हा हा तू माझा पकड मी तुझा पकडतो, तू तुझं बोल, तू असं जवळ आण. नाही दिसत त्याच्यात, तूच दिसतोय. अच्छा असं आहे काय? हा ठीक आहे. आता तू तुझा ब्लॉग कर, मी त्या मागे. हा बघा ए वाईन शॉप. इकडे आता मला घेऊ पाहिजे. हो भाई तगडा आहे. फोन खाली कर, ग्लव्स पडले. आता पडू दे आता सध्यासाठी. किती सुंदर आहे यार, काळा दिसतोयस. मी काळा चालेल मला, आता दिवशी म्हटलं. भारी भारी. चल जरा 5 मिनिटं मी उतरतो आता, जरा पाणी वगैरे पितो अँड देन कंटिन्यू. ओके गाईज, भेटूया परत. माझा कान वाकडा झाला. सो बॉईज अँड गर्ल्स सॉरी, आता आम्ही लोक पोचलो इकडे. तो पाऊस लागला, सगळं झालं. हे नंतर आम्ही काढून कसं मी सेटअप केलं नंतर हे थँक्स टू मी. इतनी खुशी. मला तर गोव्याला खुशी. वेलकम टू गोवा के संगम. वेलकम टू गोवा. माझी बॅग तशी कव्हर केलेली ते तिकडे. टॉप बॉक्स होता म्हणून लॅपटॉप वगैरे तर वाचला आहे आपला. पण वाचलं. हो गया कहाँ से? रूम नंबर क्या है? हाँ चलो आता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन लवकरात लवकर कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही अजून पुढचे व्लॉग्स बनवायला एकदम उत्सुकता राहील. उत्सुकता असेल की तुम्हाला सगळ्यांना अजून व्लॉग्स द्यावेसे. तर आता ह्या सिरीजमध्ये अजून एक व्लॉग आय गेस राहिलेला आहे. सो तो लवकरात लवकर मी कंप्लीट करून टाकण्याचा प्रयत्न करेन. अँड सॉरी की सगळे व्लॉग्स फार लेट येत आहेत, बट सो फार सो गुड. अँड आजचा व्लॉग इथेच संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी सायनिंग ऑफ.